श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र ऐकता महानंदू, अति उल्हास होतसे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारोण, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्था समान जाण. चरण पवित्र अद्वितत, पुराण वेद श्रुती ऐसे बोलतसे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन देती साधू भक्तांते, पातले तया कुरवपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता, पार भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेन एका एक चित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुवसी. नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका. सुशीला चारपती सेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा. ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्या घरी, विप्रात मज वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोणी, पुत्र लाधलो कष्टोणी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडण करी बहुवसी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही ताम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्या नयेची वेद द्यासी, वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, की मूढ होऊन उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडण कराल हरनिशी. प्राण त्यजीन मी भरवसी, म्हणोनी विनती पती ते. स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निचिंत मनी. ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामांत. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैववशे करुणी, पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदर भरी, येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देखा, विवाहा योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणोनिया. कन्या न देती तयासी कोणी, म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी, उदर भरी येणे विद्धे. समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार, ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेदशास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी. बोल आणिलासी तू पितरांसी, घातले तया अधोगतीसी. भिक्षा मागुनी उदर भरीसी, लाज कैसी तूज न वाटे. जन्मोनिया संसारी, काय व्यर्थ पशुची परी. अथवा गंगेत प्रवेश करी, काय जन्मोनी सार्थक. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी, दुःख करीत नाना प्रकारी. मातेसी म्हणे ते अवसरी, प्राण त्यागी नमी आता. निंदा करीती सर्व ही मज, असोनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी. ऐकोणी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन.
शोक दुःखे करुण विलाप करीते नारी. माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी विनविता ती कर जोडुनी. वासना असे आमुचे मनी प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावाजी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू. ऐकोनी विप्रसतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान. का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त. विप्र स्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकाते. पुत्राविन कष्टभारी अनेक तीर्थे पादचारी. केले व्रत पूजा अजरी सकळ देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जण. वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याची पोटी झाला हीन मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपादयती जन्मोजन्मी दैवगती. पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा. कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी. न देखीची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सूत शेळीचे गळा स्तन लोंबत. व्रथा जन्मला म्हणत विनवितसे श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्प्रयासी. सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती. उपाय सांगा श्री गुरुयती म्हणून चरणा लागली. त्याचेनी माते उद्धार गती मागुती न होय पुनरावृत्ती. पित्रा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी. ऐकोणी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोण. करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळीयाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका. व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना. तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार. तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती. विप्र स्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत वाचरले गवळी. कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती. तैसेच व्रत करीन आपण म्हणून धरी सद्गुरु चरण. कृपामूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी. म्हणती श्रीपादयती तियेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी. मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी. कथा सांगेन ऐककाणी म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा. पुढती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्री गुरु प्रती. विप्र स्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायस. आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी. पूर्वी कवणे परी विस्तारावे दातारा. श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी. उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण. त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी. भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासरस. कंठी घालिता महाहर्ष तया मणिभद्र रायासी. तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण. तेज फाकले ज्यावरी जाण ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी ते ते पावत त्वरितेसी. ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे इच्छिती एक राजे वांछिती परियेसा. म्हणती विक्रय करुनी देखा आपणा ध्यावे ते माणिका. जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळूनी पातले नगरा ते उज्जनी. अपार सैन्य मिळवूनी वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी. शंका न धरिता मानसी एकचित्ते पूजितसे. महाबळेश्वर लिंगासी पूजा करीतो राजा हर्षी. गवळीयाचा कुमर पहावयासी आला तया शिवालया.
पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळीयांची, खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजू आता. मनोनी विनोदे करुणी आपुले गृहा सन्निधानी, एक वटोनी पाषाणी कल्पिले तेथे शिवालय. पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग, नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तैवेळी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रांते नेती बोलावनी, भोजना कारणे म्हणून गेले सकळही बाळक. त्यातील एक गोपीसूत लिंग भुवन न सोडित, त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चाल ग्रहासी झाली निशी, काही केल्या न जाय परीयसी तो गोपकुमारक. कोपे करुणी ते गवळीनी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकूनी गेली आपुले सदनाती. पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणेक, पडिला भूमी अवधार. लय लावूनी लिंगस्थानी, प्राण त्यजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे. शिवालय रत्नखचित सूर्यासमान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ. निज रूप धरी गौरी रमण, उठवी बाळ करी धरुण, वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांछिसी ते. बाळके नमिले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे. ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिला बहुप्रीती, प्रदोष समयी पूजा देखती गवळीनी होय देवजननी. तिचे पोटी होईल सूत, तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हणत पोषीन आपुले पुत्रासी. जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझिया वंशासी, पुत्र पौत्रेसी नांदसील. प्रसन्न होऊनी गिरिजापती, गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळीया घरी याची परी. कोटी सूर्यप्रकाश, शिवालय दिसे अति सुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती चोजे, सांडूनी द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी. पाहे या पवित्र नगरांत, सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत, ऐसियासी विरोध न करावा. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी, राजा बोरवी तयांसी आपुले गृहासी नगरांत. इतुके होता ते अवसरी, राजा पूसतसे प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय पावला केवी सूर्य. राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम. येणेची परी गवळ्याचे सदन, अति रम्य विराजमान, पुसता झाला आपण तया गवळी कुमारकाते. सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळीयांत राजा तू म्हणत, देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा सफळ, भय कैचे तया राजा. गवळी कुमार येऊनी घरा, सांगे माते सविस्तरा, पुढे येईल तुझ्या उदारा नारायण अवतरोनी. ऐसा ईश्वरे दिधला वर, संशय न करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषाची. मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूलपाणी, क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणे. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मज सरी, संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती, भोळा शिव, विप्र स्त्रियेचा पाहुणी भाव, प्रसन्न होत तया वेळी. बोलावणी तिचे कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला तो ब्राह्मण. वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणतात झाला अति प्रकाशा, विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य. विस्मय करोणी विप्र वनिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता, कार्याकारणे अवतार होता, आला नरदेह धरोनी. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणून नमिती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तुची होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्यानो हे तुझे वाक्यासी, पुत्र भावा तू जैसा. ऐसा निश्चय करोणी पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अति गहनी,
करी श्रीपादरायासी. पुत्र तिचा झाला अज्ञानी, वेदशास्त्रार्थ संपन्नी. पूजा जाहला सर्वाहुनी, ब्रह्मवृंद मानित. विवाह झाला मग यासी, पुत्रपौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जनासे संरक्षित. एक शिष्या एक चित्त, नामधारका श्रीमता. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परी ऐसा समस्त अहर्निशी, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्म्य कथन नाम अष्टमोऽध्याय. श्री दत्तात्रेयार्पितमस्तु.